विधान परिषदेतल्या कालच्या राड्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे विरोधात विरोधकांनी आता कंबर कसली आहे। विरोधक उपसभापती नीलम गोऱ्हे विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहे, पण याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे। अविश्वास प्रस्तावासाठी विरोधकांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे पत्र दिलंय। त्यावर उद्धव ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 तर काँग्रेसच्या 4 आमदारांच्या सह्या आहेत, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराची सही नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदेंनी सही केली नाही, तर इतर 2 आमदार अनुपस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्याही पत्रावर सह्या नाहीये। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, मवियामध्ये एक प्रकारे फूट पडताना दिसते आहे आणि साताऱ्यातल्या जर स्थानिक समीकरणांचा विचार केला तर काय नेमकं घडताना दिसतंय मुंबईमध्ये? हो, ज्या प्रकारे काल रणनीती महाविकास आघाडीकडून ठरवण्यात आली, ज्यामध्ये नीलम गोऱ्हेंनी जे निर्देश सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याचे दिले होते ते कोणत्या अधिकारात दिले आणि तुम्ही अधिकाराचा दुरुपयोग करत आहात, अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवत अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी महाविकास आघाडीने केली। आणि आज थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं तर या सगळ्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे। मात्र असं असताना जेव्हा सभापतींकडे हे पत्र महाविकास आघाडीकडून द्यायचं होतं तेव्हा 10 आमदारांच्या सह्या या प्रस्तावासाठी लागत असतात आणि त्यामुळे आपण जर त्या पत्रावर सह्या बघितल्या तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6 जणांच्या सह्या, ज्यामध्ये उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, जमू अभ्यंकर, अनिल परब, सुनील शिंदे, सचिन आयरांच्या आणि काँग्रेसमधून भाई जगताप, धीरज लिंगाडे, राजेश राठोड, सुधाकर आडबाले या 4 जणांच्या। मात्र शशिकांत शिंदे सातारा या प्रकरणामध्ये खरं तर शिंदे सेनेसोबत युती करत पुढे राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यामध्ये सत्ता स्थापन करणं होतं। मात्र या सगळ्यामध्ये अडचण झाली शशिकांत शिंदे यांची आणि शशिकांत शिंदे यांनी या महाविकास आघाडीचा जे सभापतींना जे पत्र द्यायचं होतं त्यावर सही केली नाही आहे। त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आमदार म्हणजे शशिकांत शिंदे आणि इतर, म्हणजे त्यामध्ये आपण बघितलं तर खडसे आणि त्यासोबतच अरुण लाड असे 2 आमदार आहेत, ते अनुपस्थित आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कुठेतरी कोंडी या सगळ्या पत्रामुळे झाली। या अविश्वास प्रस्ताव जेव्हा या सगळ्या प्रस्तावाचं पत्र द्यायचं होतं तेव्हा अडचण झाली आणि त्यामुळे फक्त काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्याच आमदारांच्या सह्या या पत्रावर पाहायला मिळतात। वेदांत, या सगळ्या प्रकारामध्ये आता राष्ट्रवादीच्या आमदारांनी याच्यातून एक प्रकारे अंग काढून घेतले किंवा सही करणं टाळलंय असं आपण म्हणूया। याचा या प्रस्तावावर नेमका काय परिणाम होऊ शकतो आता? तसं पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना हा पक्षच या सगळ्यामध्ये आधी हा प्रस्ताव देणार होता। मात्र आमदारांची संख्या पाहता फक्त 6च ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यामुळे विधान परिषदेतील 10 आमदारांच्या सह्या ह्या आवश्यक होत्या आणि त्यामुळेच अडचण ही ठाकरेंच्या शिवसेनेचीच होती आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला त्यांनी आधी विचारलं। काँग्रेस पक्षाच्या 4 आमदारांच्या सह्या यामध्ये घेतल्या आणि शशिकांत शिंदे यांना जी सूत्रांची माहिती मिळते त्यामुळे शशिकांत शिंदे यांना सुद्धा आपण सही करणार आहात का विचारलं। मात्र शशिकांत शिंदे यांनी या पत्रावर सही केली नाही। अर्थातच आपण ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही आमदारांना विचारलं की सह्यांसंदर्भात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाची चर्चा केली होती का? त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही पत्र देत आहोत। इतर 2 आमदार जरी अनुपस्थित असले तरी शशिकांत शिंदेंना आम्ही या सगळ्या संदर्भात विचारलं होतं, मात्र त्यांची वैयक्तिक अडचण या सगळ्यामध्ये होत आहे आणि त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी सही केली नाही आणि त्यामुळेच एकंदरीत हा जो पत्र बघितलं आणि पत्रावरच्या सह्या बघितल्या तर महाविकास आघाडीमध्ये सातारा निवडणुकीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये आणि ज्या प्रकारे नीलम गोऱ्हे यांनी निर्देश दिले त्यानंतर या विरोधात अविश्वास ठराव जेव्हा समोर आणला जातो तेव्हा या पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाची कोंडी झालेली पाहायला मिळते। निश्चित, धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।